दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अर्थात शालेय पोषण आहार योजना याच्या ऑडिट संदर्भात काम करत आहोत. 2020-21 ते 2023-24 या कालावधीची माहिती आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन करत आहोत. याआधीसुद्धा आपण 2015 ते 2020 या कालावधीतलं ऑडिट याच पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन केलेलं आहे. परंतु काही ठिकाणी मुख्याध्यापक हे बदलून गेलेले आहेत किंवा जे मुख्याध्यापक आहे त्यांच्याकडे मागील ऑडिटची कॉपी जर नसेल, हार्ड कॉपी नसेल आणि असं वाटत असेल की ही हार्ड कॉपी जर आपल्याला मिळाली तर आपलं पुढील काम सुकर होईल, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ती हार्ड कॉपी आपल्याला त्याच पोर्टलवरून डाउनलोड कशी करता येईल. स्क्रीनवरती हे जे पेज दिसत आहे या पेजवर आपल्याला यायचं आहे आणि या पेजवर येण्यासाठी आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे आपल्याला वळायचं आहे. तर चला जाऊयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती. आपण थोडक्यात टाईप करूयात MHAMDM आणि सर्च करूयात. त्यानंतर बघा इथे MHAMDM ऑडिट हे दिसते, परंतु या लिंकला आपल्याला क्लिक करायचं नाही, स्क्रॉल करत चालायचं आहे. ह्या इथे बघा blog.mahamdm2scgs.co.in ही साईड आपल्याला दिसत आहे. याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन पेजवरती आपण इथे आलेलो आहोत. आता इथे आपल्याला युजर नेम आणि पासवर्डने लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन होऊयात. लॉग इन झाल्यानंतर हे पेज आपल्याला दिसेल. ह्या इथे बघा पिवळी टॅब दिसते बघा, ॲड ओवन ब्लॉक स्कूल, त्याच्या खालीच लिहिलेलं आहे ओल्ड वेब फॉर्म. ओल्ड वेब फॉर्म हाच तो आपला आहे. जुना फॉर्म जो आपण अपलोड केलेला होता तो इथून आपल्याला डाउनलोड करता येईल. त्याला आपण क्लिक केलं तर आपल्याला दाखवते बघा सर्च स्कूल फर्स्ट, म्हणजे तसं क्लिक केल्यानंतर आपल्याला तो मिळणार नाही. तर इथे आपल्याला आपल्या शाळा आधी शोधावी लागणार आहे. इथे आधी आपल्याला आपल्या शाळेचा UDIS कोड टाकून सर्च करावं लागणार आहे. सर्च केल्यानंतर इथे पुन्हा आपण येणार आहोत. पिवळ्या रंगाची जी टॅब आहे त्याच्या खाली ओल्ड वेब फॉर्म, इथे आपल्याला आता क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्याबरोबर आपला हा जो फॉर्म आहे तो डाउनलोड होईल आणि आपलं जे ॲप असेल PDF ओपन करण्यासंदर्भातलं ते आपल्याला इथे निवडायचं आहे आणि तिथे आपला तो फॉर्म आपल्याला दिसणार आहे. तर हे बघा इथे हा आपण भरलेला जो फॉर्म होता, अपलोड जो केलेला होता तो इथे आपल्याला दिसत आहे. सर्व पेज इथे दिसत आहेत आणि आवश्यक असलेली माहिती आपल्या नक्कीच कामी येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचा जुना फॉर्म जो आपण अपलोड केलेला होता तो अशा पद्धतीने डाउनलोड करून मिळवू शकतो आणि आपलं काम सहज पद्धतीने पूर्ण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.